मेरे पास आओ मेरे दोस्तों. एक किस्सा सुनो. कुत्रा फक्त घर राखतो असं कोण म्हणालं? हा तर चक्क हिरो बनायला निघालाय. ओ माय गॉडचा टीजर पाहिल्यानंतर एकच आयकॉनिक चित्रपट आठवतो. तुम्हालाही आठवला असेलच, तो म्हणजे तेरी मेहरबानिया. पण हा चित्रपट त्याची कॉपी नाही, तर आजच्या काळातला इमोशनल आणि मजेशीर अवतार वाटतोय. टीजरची सुरुवात इतकी गोड आहे की चेहऱ्यावर आपोआप स्माईल येते. एका छोट्या मुलाचा आणि त्याच्या कुत्र्याचा जीवाभावाचा संबंध दाखवला आहे. दोघांची केमिस्ट्री म्हणजे भारीच. आणि मग येतो तो ट्विस्ट. हा कुत्रा फक्त शेपूट हलवत नाही, तर ॲक्शन, भावना आणि निष्ठा सगळंच दाखवतो. एक गोष्ट मात्र खरी, हे आपल्या भारतात कुत्र्यांवरती आधारित चित्रपट फार कमी बनतात. पण जेव्हा बनतात ना, तेव्हा थेट मनाला भिडतात. मग तो तेरी मेहरबानिया असो किंवा 777 चार्ली, प्रेक्षकांनी अशा चित्रपटांना भरभरून प्रेम दिले. टीजर पाहताना तर एक प्रश्न पडतो, हा डॉग फक्त क्यूट आहे की शेवटी विलनची वाट पण लावणार? कारण काही शॉट्स पाहून तर हा पूर्ण हिरोसारखाच वाटतो. आणि हो, ज्यांच्या घरी पाळीव कुत्रा आहे ते हा टीजर पाहताना 2 मिनटं तरी आपल्या डॉगला मिठी मारल्याशिवाय राहणारच नाही. आजकाल ॲक्शन, हॉरर आणि पॅन इंडिया सिनेमांचा ट्रेंड आहे. अशावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहता येईल असा इमोशनल चित्रपट येणं हीच मोठी गोष्ट आहे. सोशल मीडियावर तर लोकांनी आतापासूनच याची तुलना तेरी मेहरबानिया आणि 777 चार्लीसोबत सुरू केली आहे. पण खरी परीक्षा ट्रेलर आणि पूर्ण चित्रपटात होणार आहे. टीजरमध्ये डॉगची स्क्रीन प्रेझेन्स इतकी भारी आहे ना, की काही सेकंदांसाठी मानवी कलाकारांपेक्षा त्याच्याकडे जास्त लक्ष जातं. ही कथा एका लहान मुलाची आणि त्याच्या लाडक्या कुत्र्याची आहे. परिस्थितीमुळे दोघांनाही अनेक अडचणींना सामना करावा लागतो. पण मैत्री, विश्वास आणि निष्ठेच्या जोरावर हा कुत्रा त्या मुलाच्या आयुष्यातील सर्वात मोठा हिरो बनतो. ही फक्त एका पाळीव प्राण्याची गोष्ट नाही, तर माणूस आणि प्राण्यांमधील अतूट नात्याची भावनिक कहाणी आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अरुण विजय आहेत. त्यांच्यासोबत विजय कुमार, महिमा नांबियार आणि बालकलाकार अर्जुन महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात. पण टीजरचा खरा स्टार म्हणजे हा गोंडस आणि हुशार डॉग, ज्याने काही सेकंदातच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सरोव षण्मुगम यांनी केले आहे. जुन्या तेरी मेहरबानीमध्ये जसा कुत्रा आपल्या मालकासाठी काहीही करायला तयार होता, तसाच फील इथेही येतो. पण हा चित्रपट पूर्णपणे नवीन कथा घेऊन येतो. त्यामुळे तुलना फक्त भावनांची आहे, स्टोरीची नाही. टीजरमध्ये कॉमेडी आहे, इमोशन आहे आणि काही सीन तर अगदी डोळ्यात पाणी आणतील असं वाटतं. बॅकग्राऊंड म्युझिकही छान बसलंय, सिनेमॅटोग्राफी फ्रेश वाटते आणि कुत्र्यांचं ट्रेनिंग पाहून तर खरंच आश्चर्यच वाटतंय. जर पूर्ण चित्रपटात टीजरसारखाच इमोशनल कनेक्ट ठेवला तर हा फक्त मुलांसाठी नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठी परफेक्ट एंटरटेनमेंट ठरू शकतो. माझ्या मते हा टीजर नक्कीच उत्सुकता वाढवतोय. आता फक्त चित्रपट त्या अपेक्षा पूर्ण करतो का हे पाहायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा चित्रपट तेरी मेहरबानी यांची आठवण करून देतो का, की हा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट मराठी चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी क्रिएटिव्ह भेडूला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.